श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मोदी सरकारच्या विकसित भारताच्या 11 वर्षांच्या अमृतकाळाबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। सर्वोपचार रुग्णालयात गैरवर्तवणूक कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी। मोहाडी उपनगर येथे नामदार संजय सावकारे यांचे करण्यात आले जंगी स्वागत। आणि चुडामण पाटील यांच्या 35व्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। मोदी सरकारचे 11 वर्ष केवळ जनसेवा, सुशासन व गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित झाले आहेत। सदरचा 11 वर्षाचा हा काळ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल अशी कामगिरी मोदी सरकारची झाली आहे, असे सांगत विकसित भारताच्या 11 वर्षाच्या अमृत काळाबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। नरेंद्र मोदी सरकारची 11 वर्ष केवळ जनसेवा, सुशासन व गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित झाली आहे। सदर 11 वर्षांचा हा काळ सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल अशी कामगिरी मोदी सरकारची झाली असल्याची प्रशंसा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली। नामदार सावकारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युग सुरू केले आहे। भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरणाची जागा, जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे। मागच्या 11 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले। डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता सारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या 4 घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या, त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहेत। गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने घरे, शौचालय, गॅस जोडण्या, पेयजल, वीज, दरमहा 5 किलो धान्य, 51 कोटी जनतेला आणि 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत। अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारने समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या आहेत। यामध्ये उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांचा समावेश आहे। 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढल्याचे नामदार संजय सावकारे यांनी सांगितले। महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणून मागची 11 वर्षे महिलांच्या प्रगतीचा काळ असल्याचे ते म्हणाले। 30 कोटी मुद्रा योजना कर्ज ही महिला उद्योजकांना देण्यात आली। उच्च शिक्षणासाठीची महिलांची नोंदणी 28% वाढली आहे। स्टेम कोर्सेसमध्ये मुली व महिलांच्या नोंदणीचे प्रमाण जगात सर्वोच्च म्हणजे 43% आहे। पीएम आवास योजनेखालील 70%हून अधिक घरे महिलांच्या नावे आहेत। नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा करत महिलांना न्याय दिला। मातृवंदना योजनेचा 3.98 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे। नवीन शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास आणि स्टार्टअप वर लक्ष केंद्रित केल्यामुळे युवा वर्ग विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होऊ शकला आहे। सरकारने 11 वर्षात 17 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण केल्या। देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट, युवकांसाठी मोफत शिक्षण, 1.42 कोटींना प्रशिक्षण याचा लाभ तरुण वर्गाला होत आहे। गेल्या 11 वर्षात पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली। पंतप्रधान किसानच्या अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.60 कोटी रुपये देण्यात आले। सिंचन योजनेसाठी 93,000 कोटी रुपये, पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत 1.75 लाख कोटी रुपयांची मदत, कांदा, बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवणे आदी निर्णय घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। या पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबोळकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू कलाने, ज्येष्ठ नेते ओम प्रकाश अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, हिरामन गवळी, बोरकुंडचे बाळासाहेब बदाने, प्राध्यापक अरविंद जाधव, डॉक्टर सुशील महाजन, ओम खंडेलवाल, अशोक सुडके आदी उपस्थित होते। खरोखर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी 11 वर्ष तयार झाली आहे। विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, संकल्प से सिद्धी, हे जे 3 स्लोगन भारतीय जनता पार्टीने दिले, हे लोकांच्या मनामध्ये गेलेले स्लोगन आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सरकारने काम देखील केलेलं आहे। या 11 वर्षाच्या काळामध्ये भारताच्या उज्ज्वल भविष्याची अनेक कामं सरकारने केली आहेत। बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेलं, रस्त्यांचं जाळं असेल, हवाई जहाज, एअरपोर्ट असतील, सागरी वाहतूक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले। आपण पाहू शकत असाल की देशामध्ये दळणवळणासाठी मोठ्या वेगाने हायवेची कामं सुरू आहेत, एक्सप्रेसवे सुरू आहेत, समृद्धी महामार्गासारखी कामं सुरू आहेत महाराष्ट्रात। हे संपूर्ण देशामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत। देशाला जर पुढे न्यायचं असेल तर दळणवळणाची साधनं ही
सुलभ असली पाहिजेत. शेतकरी असो, कारखानदार असो, सामान्य व्यक्ती असो, त्याला आपले सामान इकडून तिकडे लवकरात लवकर नेता आलं पाहिजे. आपल्या इथे सगळ्यात मोठी अडचण हीच असायची. शेतकरी माल पिकवतो पण ज्याला बाजारपेठेत नेण्यासाठी रस्त्यांची अडचण असायची. आता रस्ते इतके चांगले झाले आहेत, अजूनही काही भागात कामं सुरू आहेत, की तुमचा माल इथून एखाद्या दुसऱ्या भागात न्यायला पूर्वी जिथे 24 तासापेक्षा जास्त वेळ लागायचा तिथे 8 तासामध्ये तुमचा माल पोहोचतोय. अनेक लहान लहान शहरांमध्ये एअरपोर्टच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. काही सागरी मार्ग नव्याने तयार केलेले आहेत. ही सगळी दळणवळणासाठी तयार झालेल्या गोष्टी आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आली. देशाला जर गती द्यायची असेल तर नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं गेलं पाहिजे. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे सगळा. आतापर्यंत कॉम्प्युटर, रोबोट हे सगळ्या गोष्टी येत होत्या. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुमच्याही लक्षात येणार नाही की तिथून मी गेल्यानंतर माझ्याच हुबेहूब माणूस तयार करून तो काय बोलेल, काय तुमच्या समोर आणून ठेवलं जाईल, तुमच्याही लक्षात येणार नाही. इतकं हुबहू टेक्नॉलॉजी तयार आता झालेली आहे. पण त्याचा उपयोग चांगल्यासाठी जर केला तर निश्चित देशाला अजून विकासाकडे नेता येईल. म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे करून देशाची विकासाची गती कशी वाढवता येईल ते या सरकारने नेहमीच प्रयत्न केलेला आहे. धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालयात गैरवर्तन व कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात गैरवर्तन व कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे अधिष्ठाता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्या म्हणून शासन सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. तसेच गोरगरीब नागरिक मोठ्या प्रमाणे आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. त्यात काही डॉक्टर्स व इतर कर्मचारी उल्लेखनीय सेवा देत आहेत. ही बाब देखील मान्य करावी लागेल. मात्र असे असताना काही डॉक्टर्स व इतर कर्मचारी रुग्णांशी गैरवर्तन व अपशब्द वापर करतात. काही थेट शिवीगाळ देखील करतात. याच्या बाबतीत आपणास देखील अनेक तोंडी किंवा लेखी तक्रार प्राप्त झाली असेलच. मात्र आपण त्या तक्रारीवर अपेक्षित कडक कारवाई करत नसल्याने आपल्या अखत्यारीत कसूरवार कर्मचारी यांच्यात कुठलाही सुधार होताना दिसत नाही व वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी नेहमी समोर येत आहेत. गेल्या महिन्यात एका डॉक्टरने विनाकारण रुग्णालयात दाखल गर्भवती महिला व सोबत त्याची आई व इतर नातेवाईक यांना शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्या समोर एका ग्रामीण भागाची त्यांच्यासारखी गरीब महिला सोबत देखील त्याचवेळी हेच डॉक्टर आरेरावी करून गैरवर्तन करत होते व दबाव टाकून कागदावर स्वाक्षरी घेण्याचे काम करत होते. त्यावेळी आपणास संबंधित लोकांनी लेखी तक्रार केली होती व घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज नष्ट होऊ नये म्हणून सर्व फुटेज सुरक्षित करण्याची लेखी मागणी केली होती. तसेच सर्व कसूरवार संबंधित डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या हितासाठी त्वरित निलंबित करण्याची मागणी केली होती. तर त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांना अपेक्षित सुधार दिसत नाही व असे रुग्णांशी वागणारे काही डॉक्टर्स व कर्मचारी यांच्यात कुठलाही सुधार होत नाही. तरी आपण सदर लेखी निवेदनाची दखल घेऊन त्वरित कडक कारवाई करावी व बेशिस्त वागणारे संबंधित कसूरवार डॉक्टर्स व कर्मचारी यांना नागरिकांच्या हितासाठी शिस्त लावावी म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आमच्या मार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी इफाक शेख, रियाज पठाण, नसरीन शेख, अमीन शहा, अदनात अन्सारी, संजिला शेख, गनी शेख, आरिफ अन्सारी आदी उपस्थित होते. आज जे आम्ही अधिष्ठाता साहेब जे सर्वोच्च रुग्णालय शासकीय रुग्णालय तिथे जे निवेदन दिला साहेबांना आणि इथले जे शासकीय रुग्णालयात जे डॉक्टर्स आहे आणि ते कर्मचारी आहे जे पेशंटशी रुग्णालय जे असतात रुग्णशी कसे वागतात त्या संबंधित त्यांना समज दिली. जे नागरिक येतात उपचार दरम्यान देखील डॉक्टरची जी भाषा आहे उद्धट आहे, गैरवर्तन करतात, शिवीगाळ पण करत आहे नागरिकांशी. हे योग्य नाही आहे. म्हणून याबाबत आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे. त्याच्यावर जे अद्याप कारवाई झालेली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे साहेबांशी बोलणं झालं आहे. महिलाला, पेशंटला, त्याच्या आईला, नातेवाईकाला सर्वांना जे शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हे डॉक्टरांना शोभत नाही. म्हणून याची दखल घ्यावी आणि यांच्यावर त्वरित जे कडक कारवाई करावी अशी आम्ही त्यांना अपेक्षा पण करतो आणि मागणी करतो. आणि कारवाई केली नाही तो या संदर्भात आम्ही जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता
त्यांचे मोहाडी उपनगरात भाजपचे माजी नगरसेवक राजेश पवार व तालुकाध्यक्ष प्रवीण पवार यांच्यातर्फे जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मोहाडी उपनगर येथे सदिच्छा भेट दिली. त्यांचे मोहाडी उपनगरात आगमन होताच माजी नगरसेवक राजेश पवार व भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण पवार यांच्यातर्फे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नामदार सावकारे यांनी स्नेहभोजनही केले. या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलाने, भगवान देवरे यांच्यासह भाजपचे ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 12 जून रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या आदेशाने नरेंद्र मोदींनी केलेल्या 11 वर्षाच्या कामाचा संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमाचं नियोजन आज जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण या दोघांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर साहेबांनी धुळे शहर व ग्रामीण येथील सर्व पत्रकारांना बोलून संकल्प से सिद्धी तक जो कार्यक्रम होता त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या 11 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला आणि तो पत्रकार बंधूंनी तो जनतेपुढे न्यावा असा हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना धुळे ग्रामीण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बापूसाहेब खलाने व गजेंद्रजी आंबेडकर या दोघांच्या वतीनं आज आम्ही नगरसेवक श्री राजेश पवार व मी स्वतः प्रवीण पवार आमच्या घरी मंत्री साहेब महोदयांनी आधीच सदिच्छा भेट दिली व त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता. या निमित्तानं धुळे ग्रामीण व धुळे शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच आजी माझे सर्व गावाचे सरपंच इथं उपस्थित होते. त्या निमित्तानं सर्व आले. त्यानिमित्तानं मी सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. स्वर्गीय माजी खासदार चुडामण आनंद पाटील यांच्या 35व्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयातील मैदानावरील त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार चुडामण पाटील यांच्या 35व्या स्मृती दिनानिमित्त शहरातील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावरील चुडामण पाटील यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, रायबा पाटील, संगीता पाटील, निहाल पाटील, डॉक्टर ममता पाटील, बापूसाहेब सिसोदे, डॉक्टर ST पाटील, बाजीराव पाटील, गुलाब कोतेकर, पंढरीनाथ पाटील, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, प्राध्यापक मनोहर पाटील, प्राध्यापक रवींद्र वाघ, चिंचवार सरपंच सोमनाथ पाटील, प्राध्यापक हितेंद्र पाटील, विलास पाटील, संजय ऐरे, संजय खैरनार, श्याम सरनेर, प्राध्यापक लाडे आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या 11 वर्षांच्या अमृतकाळाबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. सर्वोपचार रुग्णालयात गैरवर्तवणूक, कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी. मोहाडी उपनगर येथे नामदार संजय सावकारे यांचे करण्यात आले जंगी स्वागत. आणि चुडामण पाटील यांच्या 35व्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.